नित्यानन्दाय। ॐ नमो भगवते नित्यानन्दाय। ॐ नमो भगवते नित्यानन्दाय। नित्यानंद बाबांचे अनेक शिष्य होऊन गेले, जसे की शाळीग्राम स्वामी, मुक्तानंद स्वामी, कुट्टीराम स्वामी, त्यातीलच एक म्हणजे जनानंद स्वामी। भगवान नित्यानंद यांनी जनानंद बाबांना अनेकदा दत्तात्रय अवतार म्हणून संबोधले आहे। जनानंद बाबांसाठी त्यांच्या गुरूंच्या आदेशापेक्षा काहीच मोठे नव्हते, त्यामुळे स्वामी जनानंदांनी जवळपास 90 वर्षे आपले संपूर्ण जीवन काननगडसाठी समर्पित केले। नित्यानंद बाबांनी जनानंद स्वामींना काननगड आश्रमाची पूर्णतः जबाबदारी दिली होती, त्यामुळे अत्यंत निष्ठेने त्यांनी नित्यानंद आश्रम आणि गुरुवनमची काळजी घेतली। गुरुवनम या जागेचा इतिहास बघायला गेला तर अगदी सुरुवातीच्या काळात या जागेला हरिवास म्हणून ओळखले जायचे। हरिवास म्हणजे असे ठिकाण जेथे साक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य आहे। याचा अर्थ असा की ही खूप आधीपासूनच एक पवित्र जागा आहे आणि या कलियुगात बाबांनी आपल्या चरणकमलांनी पुन्हा ही भूमी पवित्र केली। म्हणूनच बाबा असं म्हणतात की या सिद्ध भूमीवर अनेक ऋषीमुनी सूक्ष्म रूपात वास्तव्य करीत आहेत आणि अनेकांनी हे अनुभवले देखील आहे। आज गुरुवनम आणि नित्यानंद आश्रम जे काही दिसत आहे ते केवळ जनानंद बाबांच्या प्रेम, भक्ती आणि निस्वार्थ कार्याचे फळ आहे। जनानंद बाबांनी गुरुवनम हे भक्तांसाठी प्रवेशयोग्य व राहण्यायोग्य करण्यासाठी अनेक परिश्रम घेतले। त्यांनी गुरुवनमच्या 50 एकर जागेत काजू, फणस, मिरी अशा अनेक फळांच्या बागांची लागवड केली। त्यांनी येथे भक्तांसाठी विश्रामगृह देखील उभारले आहे। गुरुवनेश्वर ध्यान श्लोकामध्ये आपण गुरुवनम मधील बाल नित्यानंद रूपी बाबांच्या शक्तिपूर्ण मूर्तीचे वर्णन ऐकणार आहोत। या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गुरुवनम मधील हे मंदिर साक्षात जनानंद बाबांनी उभारले आहे। तर गुरुवनेश्वर ध्यान श्लोक समजून घेण्याआधी आपण याचा उद्देश जाणून घेऊया। आध्यात्मिक साधनेतील एक महत्त्वाचा अभ्यास म्हणजे ध्यान। ध्यान ही क्रिया नसून एक प्रकारची मानसिक स्थिती आहे, परंतु बऱ्याचदा मनातील विचारांच्या जाळ्यामुळे आपण ह्या स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणूनच त्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे धारणा। धारणा ही ध्यान प्राप्त करण्याच्या आधीची एक प्रक्रिया आहे। धारणा म्हणजे एकाग्रता, ज्यामध्ये मनाने एखाद्या विशिष्ट विचारावर, विषयावर किंवा दृश्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो। उदाहरणार्थ, कल्पना करा, एका लहान चंचल मुलाला अभ्यासात एकाग्र होण्यामध्ये तुम्ही मदत करत आहात आणि तरी देखील त्याचे चंचल मन हे बाहेरील गोष्टी आणि इतर खेळांमध्ये लागत आहे। मग अशा वेळेस तुम्ही त्याला त्याच्या आवडत्या विषयाचं पुस्तक व वेगवेगळे रंग नेऊन दिलेत तर तो लहान मुलगा पटकन अभ्यासात एकाग्रता मिळवू शकेल। त्याचप्रमाणे अनेकदा ध्यानासाठी बसल्यानंतर आपलं मन हे देखील या चंचल मुलासारखं असतं। तेव्हा धारणा ही या उदाहरणातील आवडत्या विषयाप्रमाणे आणि वेगवेगळ्या रंगांप्रमाणे काम करते, जी तुमच्या विखुरलेल्या मनाला एकाग्र करण्यास मदत करते। जसे की या ध्यान श्लोकाच्या माध्यमातून तुम्ही बाबांच्या मूर्तीच्या विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित करून धारणेद्वारे ध्यानात प्रवेश करू शकता। या गुरुवनेश्वर ध्यान श्लोकामध्ये गुरुवनम मधील बाल नित्यानंद रूपी बाबांच्या मोहक मूर्तीचे वर्णन केले आहे। तर आता बघूया या गुरुवनेश्वर ध्यान श्लोकाचा अर्थ। नमो बाल नित्यानंदम सोमसूर्याग्निलोचनम आसितं त्रिबंधे सह नतलोकबंधुं विभुं। नमो बाल नित्यानंदम
सोमसूर्याग्निलोचनम, म्हणजे नमस्कार त्या नित्य आनंदी बालकाला म्हणजेच नित्यानंद बाबांना, ज्यांच्या डोळ्यात चंद्र, सूर्य आणि अग्नी यांचे तेज आहे. सोम, सूर्य, अग्नी हे ऊर्जेचे, प्रकाशाचे प्रतीक आहे, ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो. अनेक आध्यात्मिक आणि वैदिक परंपरांमध्ये वेळ, आकाशातील ग्रह आणि ब्रह्मांडीय प्रभाव यांचा परस्पर संबंध असतो, ज्यात सूर्य, चंद्र आणि अग्नी हे ब्रह्मांडीय आणि धार्मिक कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. याप्रमाणे सोमसूर्याग्निलोचनम म्हणजे गुरुवनम मधील या बालनित्यानंद रूपी मूर्तीच्या त्रिनयनांपैकी एक चंद्र, दुसरा सूर्य तर तिसरा अग्नीचे प्रतीक आहे, ज्यामुळे बाबा आपल्या भक्तांना त्यांच्या साधनेमध्ये प्रगती करण्याकरता मदत करण्यास समक्ष आहेत. ते कसे? तर भौतिक जगाच्या अज्ञानापासून आध्यात्मिक सत्याच्या वाटेकडे जाण्यास सूर्यदेव साधकांना मदत करतात. सूर्यदेव हे साधकाला सत्य, स्पष्टता आणि विवेक प्रदान करतात. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे अज्ञान व अविद्या या सूर्याने प्रदर्शित केलेल्या सत्याच्या प्रकाशाने दूर होतात. हे झाले बाबांच्या सूर्याचे प्रतीक असलेल्या नयनाबद्दल. आता पाहूया सोम म्हणजे चंद्रदेवाबद्दल. चंद्राला मनाचा स्वामी म्हणून ओळखले जाते. चंद्रदेव हे साधकाला आत्मचिंतन आणि ध्यानामध्ये प्रगती मिळवण्यास सहकार्य करतात. चंद्रदेव हे आपल्याला आंतरिक जागरूकता व मानसिक शांततेची दिशा दाखवतात. जर साधकाचे मन हे स्थिर व शांत नसेल तर तो कोणत्याही प्रकारची साधना करू शकत नाही. त्यामुळे मनाचे स्वामी चंद्र हे अशा प्रकारे साधकाचे भावनात्मक संतुलन स्थिर ठेवण्यात मदत करतात. अशा प्रकारे सूर्य हा स्पष्टता, सत्य व विवेक प्रदान करून तर चंद्र हा साधकाच्या मनावर नियंत्रण ठेवून मानसिक शांततेची दिशा दाखवतो. यामुळे बुद्धी व मन एकमेकांशी समन्वय साधतात आणि तेव्हा साधकाला आंतरिक ज्ञान प्राप्त करायला मदत मिळते. अशा वेळेस तो साधक भौतिक जगाच्या पलीकडे पाहण्यास सक्षम बनतो आणि तेव्हा महत्वाचे कार्य करतात ते म्हणजे अग्निदेव. जसे की अमावस्येच्या वेळेस चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांची रचना अशी असते की त्यांची ऊर्जाही आपल्याला प्रत्यक्ष रूपात दिसत नाही. अशा वेळेस या ऊर्जा कमी प्रभावी व निष्क्रिय असतात. अशा वेळेस ऊर्जेचे तिसरे स्रोत म्हणजे अग्नी ही नेहमीच उपस्थित असते, कारण अग्नी ही एक शाश्वत ज्वाला म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे बाबांचे त्रिनयन हे साधकांच्या वासनांना अग्नीच्या सहाय्याने जाळून आणि सूर्य व चंद्राच्या सहाय्याने बुद्धी व मनाचा समन्वय साधून साधकाच्या साधनेत प्रगती करतात. आसितं त्रिबंधे सह नत लोकबंधुं विभुम. आसितं त्रिबंधे याचा अर्थ असा की बाबा या ठिकाणी 3 बंधांमध्ये बसलेले आहेत. हे 3 बंध म्हणजे मूलबंध, उड्डियान बंध व जलंधर बंध. योगानुसार चिंतन करताना 3 गोष्टींना महत्त्व दिले जाते, ते म्हणजे आसन, बंध आणि मुद्रा. याप्रमाणे गुरुवनम मध्ये बाबा ध्यान आसनामध्ये, त्रिबंधात आणि ध्यान मुद्रेमध्ये बसलेले आहेत. नतलोक बंधुम विभुम म्हणजे सर्वव्यापी वा सर्वत्र उपस्थित बाबा हे अशा साधकांना मार्गदर्शन, समर्थन आणि करुणा प्रदान करण्यास तयार आहेत जे प्रामाणिकपणे, श्रद्धेने आणि भक्तीने त्यांच्याजवळ इच्छा आणि अहंकाराचं समर्पण करून येतात. आता पाहूया दुसरा श्लोक. कृपामयीं जगज्योतिं निधये ब्रह्मविद्यानां भवरोगहरं देवं सर्वगणाधिनायकं. हा श्लोक बाबांच्या दिव्य अस्तित्वाचे वर्णन करणारा आहे. जसे की कृपामयी म्हणजे कृपेने परिपूर्ण, जे अनंत रूपात कृपेचा वर्षाव करीत आहे,
जे देतच आहेत आणि देतच आहेत. जगत ज्योतिम, जे सृष्टीला प्रकाशमान करणारे आहेत. निधये ब्रह्मविद्यानाम, ज्यांच्याकडे ब्रह्मज्ञानाचा व सर्वोच्च ज्ञानाचा जणू खजिनाच आहे. भवरोगहरम देवम, म्हणजे जे सर्व रोगांपासून, या भौतिक दुःखांपासून व जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला बाहेर काढतात. सर्व गणाधिनायकम, म्हणजे जे सर्व गणांचे नेतृत्व आहेत असे आपले बाबा भगवान नित्यानंद. आपण किती भाग्यशाली आहोत की असे गुरु आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त झाले. आता समजून घेऊया तिसऱ्या श्लोकाचा अर्थ. अहेतुक दया सिंधुम अवधूतम दिगंबरम निवसती गुरुशृंगे प्रकटितम ब्रह्मतत्वम. अहेतुक दया सिंधुम म्हणजे निसंकोचपणे बाबा आपल्या भक्तांवर प्रेम करतात, दया करतात. बाबा हे एखाद्या प्रेमाच्या सागराप्रमाणे आहेत, जे अत्यंत करुणामयी आहेत. तुम्ही बाबांसमोर 1 पाऊल चालून आलात तर बाबा तुमच्याजवळ 10 पावलं चालून येतील. म्हणूनच तर बाबांना इथे दया सिंधुम असे प्रबोधित केले आहे. अवधूत दिगंबरम म्हणजे बाबा हे अवधूत आहेत, दिगंबर आहेत. अवधूत गीतेमध्ये त्यातील 8व्या अध्यायात अवधूत या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे. तो असा की अ म्हणजे आशा पाश विनिर्मुक्त. याचा अर्थ असा की अवधूत म्हणजे जो आशा आणि अपेक्षांपासून मुक्त आहे. व म्हणजे वासना वर्जित, असा जो सर्व वासनांपासून, इच्छांपासून वर्जित आहे. धू म्हणजे धूत चित्तो, म्हणजे ज्याचे मन हे पवित्र आहे. आणि त म्हणजे तत्वज्ञान, असा जो ब्रह्मज्ञान किंवा विश्वाच्या वास्तविकतेला ओळखतो. म्हणूनच इथे बाबांना अवधूत असे संबोधले आहे. निवसती गुरुशृंगे प्रकटितम ब्रह्मतत्वम म्हणजे बाबा सदैव या गुरुवनमच्या शिखरावर वास करत आहेत आणि खऱ्या साधकांना ते ब्रह्मतत्व म्हणजे आध्यात्मिक ज्ञान प्रदान करत आहेत. कालातीतम गुणातीतम समलोष्टाश्मकांचनम कौपीनधारिं योगीशम सुरगणादिसेवितम. कालातीतम म्हणजे काळापासून परे, जे काळाच्या प्रभावापासून, काळाच्या चक्रापासून दूर त्या पलीकडचे आहे. याचाच अर्थ असा की बाबा इथे होते, आहेत आणि भविष्यातही असतील. गुणातीतम जे गुणांपासून परे आहेत. जसे की आपण सामान्य माणसं वेगवेगळ्या गुणांचे असतो. कोणी सत्व, कोणी रज तर कोणी तम. पण बाबा मात्र गुणातीतम म्हणजे या सर्व गुणांपासून परे, कारण ते निराकार ब्रह्म आहेत, परमात्मा आहे. समलोष्टाश्म कांचनम जसे की भगवान नित्यानंदांना माती, दगड आणि सोनं या सर्वांचे मोल सारखेच. बाबांसाठी काहीही लहान मोठे नाही, कमी जास्त नाही, सगळे काही सारखेच. कारण या सगळ्याची उत्पत्तीच मुळात ज्यांच्यापासून झाली ते का म्हणून या गोष्टींची तुलना करतील. कौपीनधारिम योगीशम सुरगणादिसेवितम. कौपीनधारिम म्हणजे ज्यांनी केवळ एक लंगोट धारण केले आहे, कारण बाबा हे दिगंबर आहेत. योगीशम जे योगांचे अधिपती आहेत. सुरगणादिसेवितम म्हणजे सर्व गण ज्यांची पूजा करतात. जसे की सृष्टीच्या प्रत्येक अंगाच्या नियंत्रणासाठी ज्या अद्वितीय देवता आहेत, अग्नी, भूमी, जल, वायू इत्यादी देवता या सर्व सृष्टीच्या कर्ता आणि नियंत्रकाची पूजा करतात आणि ते म्हणजे भगवान नित्यानंद. पादस्पर्शण मात्रेण रचितुं सिद्धभूमिः वंदे गुरुवनेश्वरम श्री दक्षिणमूर्तये नमः. याचा अर्थ असा की बाबांच्या पवित्र चरणकमलांनी गुरुवनम हे सिद्धभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचबरोबर दक्षिण मूर्ती हे भगवान शिवांचे गुरुरूप आहे, जे शांततेने आणि मौनाने
आध्यात्मिक ज्ञान व उन्नती प्रदान करतात. अशा बाबांच्या रूपाला, श्री गुरुवनेश्वर देवतेला मी वंदन करते. इति श्री गुरुवनेश्वर बालनित्यानंदम ध्यान श्लोकम समाप्तम. ओम नमो भगवते नित्यानंदाय. ओम नमो भगवते नित्यानंदाय. ओम नमो भगवते नित्यानंदाय.